राम राम शेतकरी मित्रांनो नाफेडतर्फे आजपासून नाशिक जिल्ह्यामध्ये बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी ही केली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये नव्या निकषांवर शेतकरी नेत्यांकडून टीका ही होत आहे। व्यापाऱ्यांच्या सोयीचे निकष असल्याचा दावा हा करण्यात येत आहे। तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊया। नाफेडमार्फत आज सोमवारपासून नवीन निकषानुसार 35 ते 70 मिमी कांद्याचे थेट लिलाव प्रक्रियेत सहभागी होत खरेदी सुरू केली जाणार आहे। या खरेदी निकषांमुळे व्यापाऱ्यांचे अर्थकारण साधले जाण्याची दाट शक्यता असून या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली आहे। खरेदीसाठीची पूर्वतयारी आणि ग्रेडिंगसाठी यंत्रणा उपलब्ध नसताना घाईने राबवली जाणारी ही योजना शेवटी वादग्रस्त ठरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती नेहारकर यांनी या खरेदी प्रक्रियेतील त्रुटीवर बोट ठेवले आहे। बाजार समितीच्या पावत्यांच्या आधारे ही खरेदी दाखवून सरकारी पैशांची लूट केली जाण्याची शक्यताही आहे। तर रयत क्रांती शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पगार म्हणाले की नाफेडकडे ना कांदा खरेदीची स्वतंत्र यंत्रणा आहे ना पैसे वाटण्याची योग्य व्यवस्था। ज्या समितीमध्ये शासनाचे लोक असणार आहेत त्यांना कांद्याचा कोणताही अनुभव नाही, मग ग्रेडिंगची यंत्रणा रात्रीतून कुठून येणार आणि ती चालवणार कोण? गोदामात कांदा पोहोचल्यानंतर मोठे वाद निर्माण होतील आणि यातून शेतकरीच भरडला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तर व्यापाऱ्यांच्या सोयीचे निकष असल्याचा दावा हा करण्यात येत आहे। नव्या निकषानुसार पूर्वी 45 ते 65 मिमी आकाराचा कांदा ग्राह्य धरला जात होता, मात्र आता 35 ते 70 मिमी आकाराचा कांदाही खरेदी केला जाणार आहे। तसेच एक आवरण निघालेला 30% काजळी असलेला, 40% डाग किंवा रंग बदल झालेला आणि 10% उन्हाचा चटका लागलेला कांदाही स्वीकारला जाणार आहे। तरीही ग्रेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक केली जाईल असा संशय निवृत्ती नेहारकर यांनी व्यक्त केला। बाजार समितीत जाहीर लिलावाद्वारे भाव ठरवून नाफेडने खरेदी करावी अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।